सगळ्या सोयऱ्यांची 2 दिवसाच्या अंमलबजावणी कर, नाही तर सरसकट मराठा कुणबी एक म्हणून निर्णय जाहीर करा. काही चुकत आहे का आपलं? काही कर. आता विरोध करणारा नाही राहिला. विरोध करणारे 2-3 होते, त्यांना पाहिजे त्यांना माहिती द्यायचं. आता नीट गौरव कळ्यात जातो. आता राहिला आमचा प्रश्न. आता आम्ही आमचं बघू. तुम्हाला हे सांगू का? म्हणजे अतिशक्तीने सांगा. काही दिवसांनी त्याला असा पश्चाताप येईल, आपण हेच कुणबीचं प्रमाणपत्र काढलं असतं बरं झालं असतं. चौकूनच फुकलं आपण आता. कारण हे कशासाठी दिलंय, काय केलंय हे सगळ्याला माहिती. आणि कुणबीचं कसं चॅलेंज होत नाही हेही त्यांना माहिती. आम्हाला काय फरक नाही पडत. आम्ही 5.5-6 कोटी मराठी. कुणबी म्हणजे शेतकरी पण आम्ही शेत, आणि क्षेत्रीय मराठी आम्ही शेत. आम्ही शेत तो काय करायचं तर मराठी पण आम्ही शेत. काही बदलत नाही कशाने. लेकर मोठे होते, मिशावर मारता येईन करून आल्यावर पोरग म्हणतात कॉलर टाईट करू. काय नव्हतं आपल्याला. त्याचे झाले मोठे आपल्या जीवावर. त्याच्यामुळे ते विरोध करतो. त्याला काही कमी नाही. आपला एक मुद्दा क्लिअर, आपल्याला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याशिवाय सरकारला सुटू नाही. मग काही हो. आपला प्रमुख मुद्दा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची. नसता आता विरोध करणारे बंद झाले. सरसकटला आता अडचण राहिली नाही. सरसकट मराठ्यांना कुणबी आणि मराठा एक हे म्हणून फक्त एक कॅबिनेटचा निर्णय करायचा. एकाच ओळीचा, फक्त एका ओळीचा. दोन्ही सोपं. कोणचं करा. विरोध करणारे आता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे आणि आपण दिलेल्या व्याख्यासह पाहिजे. जाहीर मराठ्यांना सांगतो, पुन्हा एकदा ध्यानात राहून देता. मग गाव आवाज बंद पडतो. मग लय बघा काय सांगतो. जवळची सरकार फोडायला वगैरे ती फोडले की मी देतो तुम्हाला सांगून, तुम्ही लय त्याला गोळी. लय काम झाला मला काय सांगतो. खरं बोललं लय जड जातो. आणि समोरचा लोक माझ्यासाठी खोटं बोला, आणि मी काय बोलत नाही त्याच्यासाठी खोटं. आपली व्याख्या आहे, मराठा समाजात पिढ्यानं पिढ्या काहीतरी दोन्हीपैकी एक करा. एक तो बारा जगतची नाही तर ऐका तरी काहीतरी होईल दोन्हीपैकी. आता किती खाली बसतात. पुढचे जर खाली बसले तर मागचे म्हणजे ते बघायचे म्हणजे तू पुढचे खाली बसा. त्याच्यात अर्धा कांडा ऐका जाऊ दे. आता थोडा वेळ माझ्यासाठी तर सहन करावा होऊन असं.